12 शून्य म्हणजे किती तर 15 लाख कोटी। मी हा आकडा का सांगतेय तर ना राजकारणी ना बँकर तर गॅरेज मध्ये काम करताना 1200 रुपये उधार घेऊन एका व्यक्तीने हा 15 लाख कोटींचा घोटाळा केलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि 1200 रुपयांपासून सुरू झालेला प्रवास 15 लाख कोटींच्या कथित घोटाळ्यापर्यंत कसा पोहोचला सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। 15 लाख कोटींचा घोटाळा समजून घेण्याआधी तो घोटाळा करणारा माणूस आणि त्याच्या इतिहासाबद्दल सांगते। नाव आहे राजेश मेहता। जन्म 20 जून 1964 ला बंगळुरूमध्ये एका जैन कुटुंबात झाला। त्याच्या व्यवसायाची सुरुवात अतिशय साधी होती। 1200 रुपयांनी त्याने व्यवसायाची सुरुवात केलेली। 1980च्या दशकात राजेश आणि त्याचा भाऊ प्रशांत याने मोठ्या भावाकडून 1200 रुपये उधार घेऊन चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला। पुढे 1989 मध्ये त्यांनी बंगळुरूमध्ये एका छोट्या गॅरेजमध्ये राजेश एक्सपोर्ट्स या नावाने 10 कामगारांसह सोन्याचे दागिने बनवण्याचं युनिट सुरू केलं। 2015 मध्ये राजेशने स्वित्झर्लंडमधील जगातील सगळ्यात मोठी गोल्ड रिफायनरी म्हणजेच वाल्कांबी ही 400 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतली आणि रातोरात ग्लोबल गोल्ड मार्केटमध्ये तो गोल्ड किंग बनला। हा होता राजेश मेहताचा इतिहास। आता पाहूयात राजेश मेहताचं 12 लाख कोटींचं हे प्रकरण काय आहे। तर सेबीचा म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचा असा आरोप आहे की राजेश एक्सपोर्ट्सने गेल्या 5 वर्षांमध्ये म्हणजेच 2020-21 ते 2024-25 मध्ये आपला रेव्हेन्यू प्रचंड वाढवून दाखवला। सेबीच्या मते कंपनीने दाखवलेल्या 15.15 लाख कोटींच्या एकत्रित महसुलापैकी 99.8% महसूल हा केवळ कागदावरच होता। म्हणजे काय तर प्रत्यक्षात एवढी विक्रीच झाली नव्हती। आता हा कोणताही बँक घोटाळा नसून तो अकाउंटिंग फ्रॉड आहे, कारण कंपनीने आपल्या परदेशी उपकंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवून आपली बॅलन्स शीट ही मोठी केली। तसंच कंपनीने आफ्रिकेतील सोन्याच्या खाणींमध्ये 1035 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा केला होता, पण सेबीला तपासात अशा कोणत्याही इन्व्हेस्टमेंटचा पुरावा हा सापडलाच नाही असं सगळं प्रकरण आहे। राजेश मेहताचं हे प्रकरण उघड कसं झालं तर हे प्रकरण अचानक समोर आलेलं नाहीये। याची सुरुवात एका जागरूक गुंतवणूकदाराच्या तक्रारीतून झाली। मार्च 2024 मध्ये एका शेअर होल्डरने सेबीला ईमेलद्वारे तक्रार केली की कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये ट्रेड रिसिव्हेबल्स म्हणजेच ग्राहकांकडून येणे असलेली रक्कम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। आता सोन्याच्या व्यवसायात सहसा व्यवहार रोखीने किंवा लवकर पूर्ण होतात, मात्र इथे हजारो कोटी रुपये 2 वर्षांहून अधिक काळ थकीत दिसत होते, ज्यामुळे सेबीचा संशय वाढला। सेबीने जेव्हा या संदर्भात मेहताच्या कंपनीकडे कागदपत्र मागितली तेव्हा कंपनीने स्विस कायद्यांचा हवाला देऊन माहिती देण्यास नकार दिला, ज्यामुळे संशय अधिक बळावला। राजेश मेहताच्या कंपनीवर सेबीने कारवाई का केली तर आधीच्या तपासात सेबीला अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या ज्या गुंतवणूकदारांच्या हितासाठी घातक होत्या। पहिला म्हणजे सर्क्युलर ट्रेडिंग। कंपनीने आपल्याच काही डमी कंपन्यांमध्ये माल फिरवून विक्रीचे आकडे वाढवले। उदाहरणार्थ इन्फ्लुएन्स शेअर्स नावाच्या फर्म सोबत 11,478 कोटींची विक्री दाखवली, पण त्या फर्मने असा कोणताच व्यवहार झाला नाही असं स्पष्ट केलं। दुसरं म्हणजे निधीचा अपहार। कंपनीचा 338.90 कोटी रुपयांचा निधी कोणत्याही परवानगीशिवाय राजेश मेहताच्या पर्सनल बँक अकाउंटमध्ये वळवण्यात आला। हा पैसा मेहताच्या पर्सनल डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग मधील तोटा भरून काढण्यासाठी वापरला गेल्याचा संशय आहे। तिसरा म्हणजे गुंतवणूकदारांची दिशाभूल। आकडे फुगवून दाखवल्यामुळे गुंतवणूकदारांना कंपनीची आर्थिक स्थिती ही खूप मजबूत वाटली, जे प्रत्यक्षात मात्र खोटं होतं। राजेश मेहताच्या घोटाळ्याची सगळ्यात मोठी झळ सर्वसामान्य माणसाला बसण्याची शक्यता आहे, कारण यामध्ये देशातील सगळ्यात मोठी विमा कंपनी LIC गुंतली आहे। ते कसं तर राजेश एक्सपोर्ट्स मध्ये LIC ची तब्बल 10.8% पेक्षा जास्त हिस्सेदारी आहे। LIC मध्ये जमा असलेला पैसा हा सामान्य लोकांच्या विम्याचा पैसा असतो। जेव्हा कंपनीचे शेअर्स 5%च्या लोअर सर्किटवर आले तेव्हा LICच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू सुद्धा मोठ्या प्रमाणात घसरली। त्यामुळे जेव्हा इतर म्युच्युअल फंड्स हे या कंपनीपासून लांब राहत होते तेव्हा LICने मात्र एवढी मोठी गुंतवणूक का केली असा प्रश्न आता निर्माण झालाय। राजेश मेहताच्या 15 लाख कोटींच्या घोटाळ्याबाबत आता सेबीने कठोर पावलं उचलली आहेत। राजेश मेहताला शेअर बाजारात शेअर्स खरेदी विक्री करण्यास पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे। तसंच कंपनीच्या खात्यांची पुन्हा सखोल चौकशी करण्यासाठी तपासणी करण्यासाठी नवीन फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश देण्यात आलेत। यासोबतच या सगळ्या प्रकरणाच्या बातमीनंतर राजेश एक्सपोर्ट्सचा शेअर कोसळला असून गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये हे बुडालेत। थोडक्यात काय तर प्रत्येकच चमकणारी गोष्ट ही सोनं नसते हे राजेश एक्सपोर्ट्सच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मात्र या निमित्ताने सामान्य गुंतवणूक
गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या केवळ जाहिरातींवर विश्वास न करता किंवा त्याच्यावरती कोणताही खात्रीशीर दावा नसतानाही त्यांच्या पारदर्शकतेवरही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. या सगळ्या प्रकरणावरून तुम्हाला काय वाटतं? भारतीय शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताचा जुळा भाऊ परत आलाय का? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.